सर्वांचं कथा या चॅनलवरती अगदी मनपूर्वक स्वागत. सध्या आपण कथा या चॅनलवरती श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज चैतन्योपासना गोंदावले यांची मधुर अशी प्रवचने ऐकत आहोत. ही प्रवचने आपल्याला रामनामाची खूप गोडी लावतात. शिवाय रामनाम घेतल्यामुळे आपल्या मनाला जी शांती मिळते तीसुद्धा आपल्याला परत परत घ्यावीशी वाटते. आज आपण प्रवचन क्रमांक 251 ते प्रवचन क्रमांक 260 असे ऐकणार आहोत. आपल्या सर्वांना या चॅनलवरच्या कथा, संत साहित्य ऐकायला आवडत असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सुरू करूया आपण प्रवचन क्रमांक 251. श्रीराम जय राम जय जय राम. पैसा नीतिधर्माने मिळवावा. काळजीचे काही कारण नसताना काळजीत राहण्याचे काही ना व्यसन असते. व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे. पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसाच दूर केला तर नाही का चालणार. पैसा टाकून देऊ नका, पण पैशाच्या प्रेमातही राहू नका. जीवापाड श्रम करून जो कमवायचा तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर त्याचा काय उपयोग. पैसा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे. व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमावणे जरूर आहे. पैसा मिळावा हे व्यावहारिकदृष्ट्या योग्यच आहे, पण जर तो मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये. पैसा आला तर तो भगवंताच्या इच्छेने आला आणि यदाकदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असे म्हणून आपले समाधान बिघडू देऊ नये. पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही. आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते. अशी म्हण आहे की पैसा पुरून उरावा इतका मिळावा. पण आपल्याला जगात काय आढळते? जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो. हे काही पुरून उरणे नव्हे. याच्या उलट आपण त्याला पुरावे आणि त्याच्या छातीवर नाचावे. मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे. मी काय आज आहे आणि उद्या नाही. पण आपण जसं खात्रीचे नाही. जशी तशी आपली मुलेबाळे तरी कुठे खात्रीची आहेत, ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही. पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आले असे योगवशिष्ठात वर्णन आहे. तसे ते आपल्यालाही लागू आहे. फरक एवढाच की रामाचे उदासपण पैसा असणेपणाचे होते आणि आपले उदासपण पैसा नसणेपणाचे आहे. पैसा नसल्याबद्दल आपल्याला उदासपण आहे कारण तो प्रपंचातल्या सुखाचे साधन वाटते, पण त्याचबरोबर भगवंत हवा असेही आपल्याला वाटते. आता आपण पैशाचे बरोबर 2 भाग करू. आपल्या प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावे. जास्तीची हाव करू नये. हा झाला आपला पैसा, अर्थात राहिलेला सगळा दुसऱ्याचा. याचा लोभ करू नये. श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो, पण ती त्याचा मुळासकट नाश करते. म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की ती आपला नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते. तात्पर्य, पैसा हा नीतिधर्मानेच मिळवावा. वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नाही. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 252. श्रीराम जय राम जय जय राम. थोडेच वाचावे, पण त्याचे मनन व आचरण करावे. माया म्हणजे काय तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया. जी दिसते आणि नाचते ती सर्व माया. आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत, आणि जेव्हा त्याचे विस्मरण होते तेव्हाच आपण मायेच्या अधीन आहोत असे समजावे. सर्व काही करण्यामध्ये आहे, सांगण्यात आणि ऐकण्यात नाही. निर्गुणाचे कितीही वर्णन केले तरी निर्गुण रूप समजायचे नाही. म्हणून सगुण रूपच आपण पाहावे आणि त्याचेच पूजन करावे. मी निर्गुणाची उपासना करतो असे जो म्हणतो त्याला खरे म्हटले म्हणजे निर्गुण हे काय ते समजलेच नसते, कारण तिथे सांगायला कोणीच उरत नाही. एकाने मला सांगितले की मी सर्व वेदांत ग्रंथ वाचले आहेत. त्यावर मी त्याला म्हटले की तर मग तुम्हाला समाधान मिळालेच आहे. त्यावर तो म्हणाला, तेवढेच काय ते मिळाले नाही. मग एवढे वाचून काय उपयोग झाला. आपल्याला त्या वेदांताला घेऊन मग काय करायचे आहे. आपण आपली भोळी बाबडी भक्तीच करावी. देवाला अनन्य शरण जाऊन त्याचे नामस्मरण करीत जावे, म्हणजे सर्व काही मिळते. जो जेवायला बसतो तो माझे पोट भरावे असे कधी शब्दांनी म्हणतो का. पण जेवण झाले की आपोआपच पोट भरते.
आपण ग्रंथांमध्ये जे वाचतो ते जर आचरणामध्ये आणले नाही तर त्या वाचनाचा काय उपयोग? म्हणून आपण फारसे वाचनाच्या वगैरे नादी लागू नये, कारण त्याने खरे साधन बाजूलाच राहते आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो. म्हणून थोडेच वाचावे आणि त्याचे मनन करावे. शरीराच्या अगदी लहान भागाला लागले तरी संबंध देहाला वेदना होतात. त्याप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालवली तरी संबंध दिवस त्यामध्ये जाईल आणि दिवसांचेच महिने, महिन्यांचेच वर्ष आणि वर्षांचेच आपले आयुष्य बनलेले असते. या दृष्टीने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड मात्र असावी. प्रपंचातली कर्तव्य करणे हे पवित्र आहे खरे, पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे. म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे आणि मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुखसमाधानात ठेवल्याविना राहणार नाही. प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे होय. देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे, हेच परमार्थाचे सार आहे. तात्पर्य: देह केव्हा जाईल याचा नियम नाही, म्हणून वृद्धापकाळास नामस्मरण करू असे म्हणू नये. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 253. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचा विसर हेच मोठे पाप. खरोखर भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे. भगवंताचे मर्म ओळखायला मी कसे वागावे हे पाहावे. ज्यांनी भगवंताला जाणले त्यांनी भगवंताला काय आवडते हे सांगून टाकले आहे. सर्व विषय वासना सोडून भगवंताला शरण जावे, हे त्यांच्या सांगण्याचे सार आहे. हे आप्तवाक्य आपण प्रमाण मानले पाहिजे, कारण स्वतः अनुभव घेऊन म्हणजे स्वतः मुक्त होऊन त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवला. जन्ममरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खराच आप्त. जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती वाटत नाही. आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही, मग भगवंताला शरण जायला का भ्यावे? खरोखर सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणे हे फार कठीण आहे. नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुवून मागे लागतात. म्हणजे मी आत बाहेर विषयाने किती भरलेला आहे. तथापि काही झाले तरी दृढनिश्चयाने नाम चालू ठेवावे. प्रपंच करीत असताना नाही का वाईट विचार मनात येत, मग परमार्थ करीत असताना तसे आले म्हणून भ्यायचे कारण काय? प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही. त्या नामानेच त्याला तारला, त्या भावनेनेच तो उद्भरून गेला. म्हणून ही भावना वाढवण्याकरिता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे. आपली पापे मनात आणू नयेत. माझा पूर्वसंस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवतो, नाही का? स्वतःचे मनच स्वतःला खाते, याला काय करावे? काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र वाया दौडू नका. निराश कधीच होऊ नका. प्रत्येक साधन आपल्या परीने श्रेष्ठच आहे. साधनाला पतिव्रतेसारखे मानावे. भगवंताचे होणे हे सर्व साधनांचे आणि धर्माचे मूळ आहे, हे पक्के ध्यानात ठेवा. प्रपंच पुरा होण्याकरिता आपण मरेपर्यंत काम करतो, मग भगवंताचे होण्याकरिता, भगवंत जोडण्याकरिता थोडे तरी कष्ट का घेऊ नयेत? खरोखर भगवंताचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप नाही. देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी. वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. ही वासना म्हणजेच विषयांचे हवे नकोपण जसजसे कमी होईल तसतशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल. अशा तऱ्हेने तू आहेस, मी नाही, ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असे समर्थपणे म्हणता येईल. निधिध्यासाने आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय. तात्पर्य: भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 254. श्रीराम जय राम जय जय राम. रामापायी ठेवा मन, नाम घ्यावे रात्रंदिन. राम हा तारक मंत्र निराकार, जपा वारंवार हेची एक करा राम दृढ धरा. पुनरपी संसारा येणे नाही पुन्हा सांगितली मात. जानकीचा कांत ओळखावा,
पर्वती रमण नमे जपे रामनाम. विषाचे दहन तेणे झाले, दीनदास म्हणजे वाल्मिकी तरला, पापी उद्धरिला अजामेळ. जयासी लागला रामनाम चाळा, आठवी गोपाळा सर्व काळ. सर्व काळ मती संतांचे संगती, जोडीला श्रीपती येणे पंथे. तिन्ही लोकी श्रेष्ठ रामनाम एक, धरुनी विवेक जपे सदा. हनुमंते केले लंकेसी उड्डाण, रामनाम ठाण हृदया माझी. दीनदास म्हणे वानर तरले, नामी कोटी कुळे उद्धरती. रामनाम विणे साधन हे जनी, बरळती प्राणी स्वप्नान माझी. स्वप्नींचा विचार तैसा हा संसार, सोडूनी असार राम घ्यावा. रामनाम ध्वनी उच्चरिता वाणी, पापाची ते धुनी तेणे होय. सिंधूंचे मंथन रत्नांची ही खाण, तैसे हे साधन रामनाम. वेदांचे ही खंड, योगांचे ते बंड, त्यांचे काळे तोंड दास म्हणे. मन हेची राम देही आत्मा राम, जनी मेघश्याम पाहे डोळा. पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे रामनाम. नारायणा नामे प्रल्हाद तरला, अजामिळ झाला एकरूप. एकरूप झाले वसिष्ठ महामुनी, तया चाप पाणी वश झाला. दीनदास म्हणे स्मरे रघुनाथा, संसाराची चिंता त्यासी नसे. जनी जनार्दन रामाचे चिंतन, सत्याची ही खाण रामनाम. गायीचे रक्षण भूतदया जाण, अतिथीसी न घाला तुम्ही. संतांचा संग विषयाचा त्याग, रामनामी दंग होऊन या राहे. रामकृष्ण हरी एकची स्वरूप, अवताराची लीला वेगळाली. दीनदास सांगे लावून या ध्यान, तुम्ही आत्मज्ञान जतन करा. यत्न परोपरी साधनांचे भरी, आवळे घेता करी तैसे होय. तैसे होय म्हणून करा त्याग, साधावा तो योग रामनामे. रामनामी आस ठेवून या खास, वृथा न जाया श्वास ऐसे करा. ऐसे करा तुम्ही संसारी असता, वाया आणिक पंथा जाऊ नका. दीनदासांचे बोल मानू नका फोल, भक्तवत्सल राम हृदयी धरा. मनाची या मागे जाऊ नका तुम्ही, येतो आता आम्ही कृपा करा. शेवटची विनवणी ऐका तुम्ही कानी, संसार जाचणी पडू नका. रामनामी आस ठेवून या खास, वृथा न जाय श्वास ऐसे करा. ऐसे करा तुम्ही संसारी असता, वाया आणिक पंथा जाऊ नका. दीनदासाचे बोल मानू नका फोल, भक्तवत्सल राम हृदयी धरा. मनाची या मागे जाऊ नका तुम्ही, येतो आता आम्ही कृपा करा. शेवटची विनवणी ऐका तुम्ही कानी, संसार जाचणी पडू नका. रामपाठ तुम्हा सांगितला आज, आणि कांचे काज नाही आता. नित्यपाठ करी राम माणगंगा तिरी, होसी अधिकारी मोक्षाचा तू. ब्रह्मचैतन्य नाम सद्गुरूचे कृपे, दीनदास जपे राम सदा. तात्पर्य: मनी धरा राम, हाती धरा काम, वाऊगाची श्रम करू नका. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 255. श्रीराम जय राम जय जय राम. चिकित्सा मर्यादेपर्यंतच करावी. भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा. अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला तर सद्गुरू कृपा झाल्याशिवाय राहत नाही. अमुक एक साधन करीत जा म्हणून सद्गुरूने सांगितले. आपण ते अट्टहासाने करू लागलो, पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले तर भगवंताचे प्रेम येणार कसे? 4-5 वर्षे खूप कष्ट केले, विषय बाजूला ठेवले, पण अजून कसा अनुभव येत नाही असे म्हणू लागलो तर साधनाचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते. जे काही होणार ते सद्गुरूच्याच इच्छेने, त्याच्याच प्रेरणेने होते अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे. साधनाचे प्रेम तो भगवंतच देत राहतो. आपण विसरून जातो. आपण पूर्वी काही साधन करीत नव्हतो, ते आता करू लागलो. असा साधनाबद्दलचा अभिमान बाळगू लागलो तर काय उपयोग? सद्गुरूच्या पायावर एकदा डोके ठेवले की काहींचे काम होते. यात सद्गुरू पक्षपात करतात असे म्हणता येईल? आपलेच कुठेतरी चुकत असले पाहिजे याचा विचार करावा. आजवर देवाचे नाव घेणे बरे असे वाटत होते, परंतु घ्यायचे काही जमले नाही.
ते आता घेऊ लागलो, हे त्याच्या कृपेने घेऊ लागलो, हे का नाही आपण समजू? प्रपंचात मनुष्याला धीर हवा. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्तपणे असावे. फार चिकित्सा करण्याने नुकसान होते. विद्येचे फळ काय, तर आपल्या मनाला जे बरे वाटेल त्याची चिकित्सा न करता ते करायचे, आणि आपल्याला जे करायचे नाही त्याची चिकित्सा करीत बसायचे. चिकित्सा मर्यादेपर्यंतच असावी. ती मर्यादेबाहेर गेली की आपण काय बोलतो हे आपल्यालाच कळत नाही. एक मुलगा रोज तालमीत जातो आणि चांगले दूध तूप खातो, पण तो जर दिवसेंदिवस वाळू लागला आणि हडकुळा दिसू लागला तर त्याला काहीतरी रोग आहे असे नक्की समजावे. त्याचप्रमाणे सध्याच्या सुधारणेने माणूस पाण्यावर, हवेत, जिकडे तिकडे वेगाने जाऊ लागला आहे खरा, पण तो दिवसेंदिवस जास्त जास्त असमाधानी बनत चालला आहे. हे काही खऱ्या सुधारणेचे लक्षण नाही. परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका, कारण ती बाधतच नसते. कोणत्याही काळात, कशाही परिस्थितीत आपल्याला आनंदरूप बनता येईल, आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते. म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे करावे. आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. अभ्यास केला तर थोड्या दिवसातच हे साधेल. तात्पर्य: कर्ता राम आहे असे ज्याला वाटले त्याने सर्व काही साधले. श्रीराम जय राम, जय जय राम. प्रवचन क्रमांक 256. श्रीराम जय राम, जय जय राम. नाम अभिमानाचा नाश करते. दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले. तेव्हा तो रडू लागला. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण असे नसावे. जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे. माझे करते पण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाहीत. प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करूया. नफ्याचे वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याचे वेळी दैव आठवते, म्हणून दोन्ही प्रसंगी करते पण नसावे. देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असे मानावे. खोटे करते पण घेतल्यामुळे खरे रडावे लागते. लहान अर्भकाप्रमाणे निराभिमान असावे. मनुष्याचे हाती काही नाही, सर्व रामाचे हाती आहे. यश देणे न देणे तुझ्या हाती आहे असे म्हणून रामास शरण जावे. जगात अनेक शोध लागत आहेत. त्यात शरीर सुख भोगाच्या साधनांचेच शोध जास्त आहेत. परंतु खऱ्या सुखाचा शोध, शाश्वत समाधानाचा शोध एक साधू संतच करू शकतात. त्यांनी समाधानाची म्हणून जी काही साधने सांगितली आहेत त्याचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल. आज आपल्याला समाधान का नाही मिळत, तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोकेवर काढीत असतो पहा. एक गृहस्थ होते. त्यांना एक मुलगी होती. ती वयात आली. दिसायला ती साधारण बरी होती. जवळ पैसाही होता. परंतु त्या मुलीचे लग्न 5-6 वर्षे कुठेही जमू शकले नाही. पुढे तिचे लग्न झाल्यावर तो म्हणाला, माझ्या मुलीचे लग्न मी थाटात करून टाकले. त्यावर त्याला कोणी विचारले, मग 2-4 वर्षे आधीच का नाही केलेत? त्यावर तो म्हणाला, त्यावेळी जमले नाही, मग आता जमले. म्हण की मी केले असे कशाला म्हणतोस? असो, अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणे हा उपाय साधू संतांनी स्वतः अनुभवून सांगितला आहे. एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावे लागत नाही. तसेच एकदा रामाच्या पायावर डोके ठेवून रामा मी तुझा झालो आणि तू माझा झालास असे अनन्यतेने म्हटल्यावर पुढे होणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच होईल. ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही. म्हणून होईल ते कर्म त्याचेच मानावे. कोणतेही कर्म अर्पण केले असताना अर्पण करणारा उरतोच, तर तसे न व्हावे. तात्पर्य: सत्कर्माने अभिमान मरत नाही, भगवन नामाने आणि सत्संगतीने तो मरतो. श्रीराम जय राम, जय जय राम. प्रवचन क्रमांक 257. श्रीराम जय राम, जय जय राम. शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ. भगवंताला शरण जाण्यात देहबुद्धी आणि अभिमान आड येतो. परिस्थिती आड येत नाही, ती व्यसनाच्या आड येते. व्यसनाच्या आड कुठे येते, तर अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे जे जे कराल ते भगवंताला अर्पण करावे. तोच करता आपण.
आपण काहीच करीत नाही, तोच करता, आपण काहीच करीत नाही अशी भावना ठेवावी. म्हणजे अभिमानही भगवंताला अर्पण करावा. आपण भगवंतापाशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा. त्याच्याशी बोलावे, त्याचे नाम घ्यावे. नामासारखे दुसरे खरे साधन नाही. वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते, त्याप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे आपोआप येतो. ज्याला एकदा नामाची गोडी लागली त्याला प्रपंचाची भीती वाटू लागते. विषय त्याला कडू वाटू लागतात. परमात्म्याच्या नामाने संसार बिघडतो हे म्हणणे चुकीचे आहे. नाम घ्यायचे म्हणून कर्ममार्ग सोडू नये. नामाची गोडी ज्याला आली त्याचीच कर्मे सुटतात. नामाचा अनुभव नाही असे म्हणणे खोटे आहे. आपण जितके घ्यावे तितके घेतच नाही. नामात प्रेम येईल असे करावे. जन्माला आल्यासारखे नामाचे होऊन राहावे. भगवंत आपल्या नामस्मरणात आहे. शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ आहे आणि भाव शुद्ध होण्यासाठी सत्संगमा वाचून दुसरा पर्याय नाही. एखादा त्याचे होऊन राहिले म्हणजे तोच सर्व उपाय काढतो. मी अमुक एक साधन करीन असे म्हणू नये. परमेश्वरा, तूच माझ्या हातून करवून घेणारा आहेस अशी दृढ भावना ठेवावी. समजा आपण एक व्यापार केला, त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले, तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही. त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या, पैसा, प्रकृती दिली त्याला आपण कधीही विसरू नये. भगवंत हा सहज साध्य आहे, सुलभ साध्य नाही. निसर्गाने जे आपल्याकडे येते ते सहज होय म्हणून सहज साध्य याचा अर्थ फलाची अपेक्षा नसणे आणि कर्तव्याचा अभिमान नसणे हा समजावा. भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे त्याचा समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा. जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे. जो बाह्यदृष्टीने पाहतो त्याला भगवंत दूर आहे. जो अंतरंग पाहतो त्यालाच तो जवळ आहे. आपण मनुष्य जन्माला आलो हीच आपली भगवंताचे होण्याची खूण आहे. भोग आणि दुःख यात वेळ न घालवता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे. याच जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंत आपलासा करणे हेच आपले खरं कर्तव्य आहे. याचकरिता सतत त्याचे ध्यान करावे आणि मनातून आपले भगवंताशी नाते जोडून ठेवावे. यासारखा दुसरा सुलभ उपाय नाही. तात्पर्य: तुझ्या नामात मला गोडी दे हेच भगवंताजवळ मागावे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 258. श्रीराम जय राम जय जय राम. सत्पुरुषाची लक्षणे. जो पुष्कळांना मनापासून आवडतो तो मनुष्य चांगला, असा मनुष्य अजरामर होतो. तो निस्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बुडवण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून होणेच शक्य नाही. अशा सत्पुरुष म्हाताऱ्याला म्हातारा, पुरुषाला पुरुष, बाईला बाई, मुलाला मुलासारखा दिसतो. म्हणजेच तो ज्याप्रमाणे असेल त्याचप्रमाणे त्याचे त्याच्याशी वर्तन असते. असा मनुष्य कोणाविषयी काही निंदा किंवा स्तुती बोलत नाही. मान घ्यायला योग्य असूनही मानाची अपेक्षा तो करीत नाही. स्वतःच्या विकारांवर त्याचा पूर्ण ताबा असतो आणि दुसऱ्यांच्या दुःखात तो त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करीत असतो. तो सहजावस्थेत राहतो, म्हणजेच उपाधीमुळे बांधला जात नाही. असा योगी मनुष्य खरोखरच मुक्त समजावा. अशा लोकांनाच संत म्हणतात. आणि ते जी कर्मे करतात ती भगवंताच्या प्रेरणेने आणि भगवंतासाठीच असल्यामुळे त्यांच्या कर्मापासून जगाचे कल्याणच घडते. संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम, दया, परोपकार, निस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. माझे चुकते कुठे हे पाहावे. दुःख भोगण्याची मला पाळी आली म्हणजे मार्ग चुकला म्हणावे. ज्याला सुख दुःख बाधत नाही तोच खरा समाधानी. मी रोज नामस्मरण करतो, 4 वर्षे माझे भजन नाही चुकले असे आपण म्हणतो, पण मी हे सर्व करतो अशी सारखी आठवण ठेवली तर काय उपयोग. मी मेहनत घेतो पण थोडक्यात नाचते. या अभिमानामुळे जोपर्यंत अभिमान सोडून भगवंताचे स्मरण मी करीत नाही तोपर्यंत ते स्मरण कसे म्हणावे. भगवंताशिवाय इतर जाणीव ठेवून मी त्याच्याशी अनन्यपणे वागतो असे कसे म्हणता येईल. मी तुम्हाला खरेच सांगतो, तुम्ही रामाकडे कर्तेपणाने द्या आणि त्याच्या इच्छेने वागा. तुमची देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. खुणेने जावे, संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे म्हणजे मार्ग सापडतो. खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो आणि खरी कळकळ असली म्हणजे त्यात प्रेम निर्माण होते.
भगवंताने माझी आपत्ती दूर करावी हे म्हणणे वेडेपणाचेच आहे. संकटे आपत्ती आल्या म्हणून भगवंताला विसरणे हे केव्हाही योग्य नाही. देहबुद्धीचा नाश नामाच्या स्मरणात आहे खास. नामात प्रेम येत नाही याचाच विचार करीत राहिलो तर नामाचाच विसर पडतो. हे कुठे आपल्या ध्यानात येते. उगीच विचार करीत नाही बसू. समुद्र ओलांडून जाण्याकरता रामाचे नाव घेऊन जी वीट ठेवली ती राहिली हे लक्षात ठेवा. तात्पर्य: चमत्कार करणे हे संत लक्षण नव्हे. संत चमत्कार दाखवावा म्हणून चमत्कार करीत नाहीत. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 259. अखंड अनुसंधान हेच संतांच्या चरित्राचे मर्म. कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा की आपल्याला त्याचे स्मरण अधिक व्हावे. भगवंताचे स्मरण भगवंताच्या प्राप्तीसाठीच करायचे असते. भगवंताच्या नामाने सर्व प्रकारच्या दुरितांचा नाश आपोआप होतो. नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे कामधेनू मिळत असताना ती टाकून गाढव मागण्यासारखे आहे. नामाने प्रत्यक्ष भगवंत घरी येत असताना पैसा, लौकिक किंवा संतती आपण मागितली तर ते दुःखालाच कारण होणार. नामात स्वतःला विसरायला शिकावे असे स्वतःला विसरणे म्हणजे समाधीच समजावी. नाम घेत असताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय. जो नामामध्ये इतका रंगला की त्याला स्वतःचा विसर पडला त्यालाच माझे चरित्र कळेल. नुसत्या तर्काने ते कळणार नाही. सत्पुरुषाचे चरित्र हे जास्त मानसिक असते. त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या हालचालींना दुय्यम महत्त्व असते आणि चमत्कारांना तर फारच कमी महत्त्व द्यायला पाहिजे. देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे अखंड अनुसंधान असणे हेच संतांच्या चरित्राचे खरे मर्म आहे. आपण स्वतः भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही. म्हणून संतांच्या चरित्रकाराने स्वतः नामामध्ये रंगून जावे आणि नंतर त्याची आज्ञा घेऊन चरित्र लिहावे. खरे म्हणजे संतांचा चरित्रकार जन्माला यावा लागतो. मी रामाचा उपासक आहे तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो. शंकर आणि श्रीकृष्ण ही एकाच परमात्मा स्वरूपाची दोन व्यक्त रूपे आहेत. हरिहरांमध्ये भेद नाही असेच श्रुतीस्मृतीही सांगतात. श्री शंकरालाही अत्यंत प्रिय असलेले रामनाम आपण अखंड घ्यावे. श्री शंकरापासून श्री समर्थांच्यापर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले. रामनामाच्या 3.5 कोटी जप जो करेल तो त्याच्या देवत्वाचा अनुभव आल्याशिवाय त्याला राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन सर्वांनी राम जोडावा. राम तुमचे कल्याण करील हा विश्वास बाळगावा. मी देव पाहिला आहे, पण ज्या डोळ्यांनी देव पाहायचा असतो ते हे डोळे नव्हेत, ते ज्ञानचक्षू असतात आणि भगवंताचे नाम सतत घेत केल्याने ते प्राप्त होतात. माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर हेच की काळजी न करता परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे. जिथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो. तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ तुम्हाला घडेल. तात्पर्य: ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयामध्ये माझी वसती आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 260. भगवंताकडे मन लावावे व देह प्रारब्धावर सोपवावा. खरोखर प्रारब्धाचे भोग कुणालाही टळत नाहीत. प्रारब्धांचा संबंध देहापर्यंत असतो, मनाशी नाही. देहास दुःखसुख प्रारब्धाने मिळते. दुःख कोणालाही नको आहे, पण ते येतेच. सुखाचेही तसेच आहे. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ हे चांगले वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, मी देवाचे एवढे केले, मी अमक्या तमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते. पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करील. समजा आपल्याला काही पैशाची जरुरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे, पण तो स्वतःच्या नावावर बँकेत जरी पैसे नसले तर तो काहीही करू शकत नाही. फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल. त्याचप्रमाणे आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर ते कुठून मिळणार. संत फार तर जरुरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करतील इतकेच. म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे. खरा भक्त हा देहाला विसरला असल्याने देहाचे भोग भोगणे वा न भोगणे या दोन्हीचा त्याला फिकीर नसते.
म्हणून तो भोग टाळीत नाही. मनुष्याच्या देहाच्या अवयवात जसा जास्त कमीपणा असतो, त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार आणि गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे म्हणजेच प्रारब्धाप्रमाणे कमी जास्त प्रमाणात येतात. आपल्या देहाला होणारे भोग आपल्या कर्माचेच फळ असते. पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो. जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात. आपल्या येणाऱ्या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्याच असतात. त्या भगवंताच्या नसतात. त्या पाहुण्यासारख्या असतात. त्या जशा येतात तशा जातात देखील. आपण होऊन त्या आणू नयेत आणि प्रारब्धाने आल्या तर त्यांना घाबरू नये. प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे. मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही. जो संतांची किंवा सद्गुरूची आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही. भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी म्हणजे आपण प्रारब्धावर विजय मिळवल्यासारखेच आहे. तात्पर्य: भगवंताचा जो झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला. श्रीराम जय राम जय जय राम.